रविकुमारजी, खरंच हे आंदोलन आता हायजॅक झाले का? हे आंदोलन आता कुठल्या तरी राजकीय अजेंड्याच्या ताब्यात आणि जबड्यामध्ये अडकला असा त्यांचा दावा आहे, म्हणून हे आंदोलन चुकीचं असं त्यांचं म्हणणं आहे. मला एक इथं विलासजी स्पष्ट करायचं आहे की तो जो औरंगजेबाचा कथित फोटो जे म्हणतायत, तर त्या फोटोला एडिट करून तिथं नरेंद्र मोदींचा फोटो लावलाय आणि बादशाह ए तबाही असं लिहिलेलं आहे. आणि त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे आणि माझ्या फोटोमध्ये पण मी ते तुम्हाला पुरावा म्हणून सेंड पण करू शकतो. त्यामुळे अथर्व कुलकर्णींनी गोल पोस्ट तिकडे शिफ्ट करू नये, हिंदू मुस्लिमकडे, बरं का. ते मराठी मुलं होते आणि त्यांनी बादशाह तबाही म्हणून औरंगजेबाचा नाही तर नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता. आणि मला सांगा विलासजी, काय धर्मेंद्र प्रधान काय एवढे लोक नेते का की त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही? सीबीएसई मध्ये घोळ, युजीसीच्या गाईडलाईन चुकीच्या काढल्या, आज हे आंदोलन त्यांच्यामुळे चिघळलंय. मला सांगा, तीन तीन चुका हा व्यक्ती करतो, ह्याला बसवण्यामध्ये, ह्याला तिथं ठेवण्यामध्ये असा कुठला नरेंद्र मोदींचा इंटरेस्ट दडलेला आहे? त्यांना काय मॅकेवेलियन प्रिन्स बनायचे का की मी कुणापुढे झुकेगा नाही? अरे जनतेपुढे झुका ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? इतक्या चुका जर एक मंत्री करतो तर यांना अडचण काय? आणि हे एबीव्ही वाले म्हणतात की आम्ही पहिली प्रेस नोट काढली, आम्ही हे केलं. मग महाराष्ट्रात हे सरकार त्या शिवराज मोठेगावकरचं साम्राज्य अजूनही कसं काय टिकू देत आहे? अरे त्याच्या बातम्या होत आहेत, त्याच्या जाहिराती लागतात आणि त्याच्याच क्लासचे मुलं टॉपर आले, असे जाहिराती काही पेड मीडिया करतोय. तर ह्यांचं सरकार काय करते मला सांगा. रविकुमार, मी थांबवतो तुम्हाला. हे ना नाकावर टिचून केलं जातंय, टिचून केलं जातंय. हे जे साम्राज्य या लोकांनी उभे केलेले आहेत ना, हे त्या पालकांच्या नाकावर टिचून केलं जातंय. मला आम्ही सांगा पेपर फोडले, आम्ही एवढं सगळं केलं, आमचं साम्राज्य उभं आहे अजून सुद्धा. हो, मला सांगा विलासजी, हे छोटी मोठी घटना घडली तर हे बुलडोजर घेऊन जातात. मोठेगावकरच्या क्लास पर्यंत बुलडोजर जायची ह्यांची हिंमत का नाही? मुद्दा दुसरा आहे की राजकीय लोक आता किंवा पक्ष इन्व्हॉल्व्ह झालेत ह्या आंदोलनात. मला सांगा, राजकीय पक्ष मग जन्माला कशाला आलेत? त्यांनी आंदोलन करायचंच नाही का? अण्णा आंदोलनामध्ये भाजप नव्हतंच का? भाजपचे पदाधिकारी नव्हतेच का? किंवा इथून मागे झालेले आंदोलन किंवा एबीव्हीपी जे आंदोलन करतं आणि एबीव्हीपी जेव्हा भाजपच्या विरोध म्हणजे काँग्रेसी सरकार असेल तेव्हाच तर एबीव्हीपीचे आंदोलन होतात हो. मग भाजपच्या विरोधात एबीव्हीपीनं असं कुठं नीटवर असं राज्यस्तरीय आंदोलन केलं? वर तोंड करून तो अथर्व कुलकर्णी इथं बोलतोय की आम्ही त्रयस्थ संघटना आहे. मग अथर्व कुलकर्णी तिथं गेला का नाही? विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं तर. सोनम वांगचुकचं आंदोलन 20 दिवस चालू होतं, कुठलाही राजकीय प्रतिनिधी तिथं गेला नाही. आता ह्याला सीता के पती आठवते का? सीता के पती हे व्यंग करणं चुकीचंच आहे, हे मी मानतो. पण मग तुम्ही कुणाल कामरावर कारवाई करा ना. तुम्ही विद्यार्थ्यांना कशाला मारताय? तुम्ही आयडी कार्ड का लपवताय पोलिसांचे? मग कसं ओळखणार? उद्या जर एखादी दुसरे त्रयस्थ लोक येऊन कपडे घालून विद्यार्थ्यांना मारायला लागले तर त्याची जबाबदारी कुणाची? पोलिसांना आयडेंटिफिकेशनची एवढी भीती काय? माझं म्हणणं हे की राजकीय आंदोलन आहे ना हे, कारण ह्याच्यात राजकीय जबाबदारी निश्चित करायची. त्यामुळे लोक हा राजीनामा मागणार आणि पक्ष समर्थन देणार. भाजप इतर राज्यांमध्ये जेव्हा असं त्रयस्थ आंदोलन होतं तेव्हा तिथं भाजप पाठिंबा देत नाही, तिथं भाजप राजीनाम्यांची मागणी करत नाही. मग आजच एवढं वावडं काय? किंवा नेते भेटायला गेले, मग जे पी नड्डा सुद्धा भेटायला गेले ना विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांना हे भाजप समर्थक, मोदी समर्थक, जे विद्यार्थ्यांना दंगलखोर म्हणतात, मग त्यांना भेटायला कशाला गेले जे पी नड्डा? जखमींना, दंगलखोरांना, आतंकवाद्यांना भेटायला? जे सदाभाऊ जे हॉटेलचं बिल भरू शकत नाहीत ते विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतात, गुंडा म्हणतात, किंवा जे टिंगल टवाळी केली असं बावनकुळे म्हणतात. मला सांगा, ह्यांनी आंदोलन केली नाहीत का? देवेंद्र फडणवीस आंदोलनात नव्हते का? ते स्वतः एबीव्हीपी मधून आलेले आहेत. प्रत्येक वेळी राजकीय पोळी भाजणं, देवेंद्र फडणवीस राजकीय पोळी भाजत नाहीत का? ते स्वतः इथं महाराष्ट्रात कित्येक आंदोलनांना सामोरे जातात. त्यांची ही तर भाषा नाहीये महाराष्ट्रातील आंदोलनांबाबत, कारण तिथं वोट बँक इन्व्हॉल्व्ह आहे. पण मी सांगतो विलाजी, 22 लाख विद्यार्थी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि त्यांचे पॅरेंट्स. 22 लाख हो, विद्यार्थी सुद्धा उद्या तुम्हाला मतदान देणार नाही, आहे. 22 लाख आता करंट असतील, त्याच्या मागचे पुढचे आणि सगळ्या पालकांचा हा विषय आहे. माझं आणि काय मला म्हणणं, मी सुरुवातीला ओपनिंगला सुद्धा सांगितलं, जे अशा प्रकारचं आंदोलन असतं त्या आंदोलनामध्ये असे समाजकंटक शिरण्याचा, आपली पोळी बांधण्याचा नक्की प्रयत्न करतील. त्यांना रोखणं आंदोलकांची जबाबदारी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे. पण याचा अर्थ आंदोलन सगळं बदनाम करणं, सगळ्या आंदोलकांना दहशतवाद, असं नाही होऊ शकत. या देशातल्या त्या हजारो, लाखो, कोट्यवधी जी लोक आहेत ना, त्यांच्या भावनांचा अनादर होता कामा नये. त्या स्वीकारल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे, आपण मार्ग काढू, आपण त्याच्यावर करू. म्हणूनच डॉक्टर स्वप्नील, मला तुम्हाला विचारायचं आहे
की आज ही वेळ, कदाचित संवाद जो आहे तो संवाद सुरू झाला असता, संवादाच्या फेऱ्या झाल्या असत्या, ठीक आहे, आंदोलक आंदोलकाची भूमिका रेटतात. आपल्या देशात काय आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा झाली नाही असं नाहीये, होत असतात. पण कदाचित चर्चेची दारं खुली असती तर ही वेळ आली नसती. संवादाचा अभाव हे आजच्या परिस्थितीला जबाबदार आहे. आंदोलन हे शस्त्र संवादासाठी असतं. ज्यावेळेस तुमच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाही त्यावेळेस आंदोलनाचं शस्त्र उगारलं जातं. आणि मुळात हास्यास्पद सर हे वाटतं की ज्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आंदोलनाचा इतिहास आहे त्या देशामध्ये 75 वर्षानंतर इतक्या अमानवीपणे अमानुषपणे अत्याचारासारखं म्हणजे अगदी पोटामध्ये काठ्या टोचून काहींनी दावा केलाय की एक्सपायर झालेले गॅस डोळ्यात सोडून जर आंदोलन दडमण्यात येत असेल ना तर हे खूप दुर्दैवी आहे. आणि प्रत्येकाला पक्षाच्या नजरेतून पाहू नका हो. 22 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांची कुटुंब सुद्धा याच्यामध्ये उद्ध्वस्त होत असतं, मानसिकरित्या ढासळत असतं. मोठेगावकर, मनीषा या 3-4 नावं घेऊन प्याद्यांवरती कारवाया करण्याची तुम्ही जी नाटकं लावली आहेत ना, घाव मुळावर घाला ना. ही सिस्टीम जिथून सुरू होते त्या धर्मेंद्र प्रधानला एकही मिनिटाचा वेळ आज मिळाला नाही विद्यार्थ्यांशी बोलायला की पत्रकारांशी बोलायला. मला अभिनंदन तुमचं करायचंय विलासजी, तुम्ही या मुद्द्याला हात घातलात. आणि एक कवी आहे ना त्यानं थोडक्यात सांगतो की आता परिस्थिती अशी आली आहे, दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. नशीब तुमचं घरदार, जमीन माती आभाळ अजून आहे टिकून. संस्था, आमदार, खासदार ऑलरेडी झालेत विकून. अहो फुटण्यासाठी परीक्षा आणि मॅनेज होते नीट. काही दिवसांनी हे विकायलाही काढतील विद्यापीठ. आज विकायला या कंपन्या आहेत, उद्या आपलाच नंबर येईल तेव्हा काय कराल? बोलू नका, देशद्रोही ठराल. मला विचारायचंय, परदेश दौऱ्यात मेलोडी वाटणाऱ्या पंतप्रधानांना या लहान लेकरांच्या डोक्यातून रक्त येताना काहीच वाटत नसेल? काहीच वाटत नसेल? पोलिसांनो कोवळ्या जीवांवरती काठ्या मारताना तुमचं काहीच वाटत नसेल? पण पक्षाच्या चष्म्यातून पाहणाऱ्या नागरिकांनो आणि मौन राहणाऱ्या विद्यार्थ्यांनो, आज या लाठ्या त्या विद्यार्थ्यांवर आहे, उद्या आपल्या घरावरती येतील तेव्हा काय कराल? जाऊ द्या, बोलू नका, तुम्हीही देशद्रोही ठराल. तुम्हीही देशद्रोही ठराल. म्हणजे बोललं की देशद्रोही. संवादाची मार्ग बंद करायची आणि आवाज उठवला की देशद्रोहाचा शिक्का मारायचा. मुळात आंदोलन ही संज्ञा मिटवण्यासाठी हे सरकार काम करतंय. त्यांना ठाऊक आहे आज जर या विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर उद्या इथेनॉलवर चर्चा करावी लागेल, उद्या बेरोजगारीवर चर्चा करावी लागेल, उद्या पुन्हा भ्रष्टाचारावर चर्चा करावी लागेल. त्यामुळे एकही संधी संवादाची हे सरकार देत नाहीये. आता अक्षयने सांगितलं की का झुकत नाहीये, तो एक शेर फार सुंदर आहे की झुकना तो वही जो इंसान होता है, आकड़ तो मुर्दों की पहचान है. आणि जबाबदारीपूर्वक एक युवक म्हणून सांगतो, हे सरकार मुर्दाड, निर्जीव आणि असंवेदनशीलपणे आमच्याशी वागतंय. निषेध करतो मी याचा.